जय जय रघुवीर स्वामी समर्थ. गणपती बाप्पाच्या कृपेने पुढचे 10 दिवस या 3 राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्याला नवग्रहांमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण मानले जाते. सूर्याचे प्रत्येक महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत राशी परिवर्तन होते. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद, प्रतिष्ठा, मान सन्मान प्राप्त होतो. सप्टेंबर महिन्यामध्ये सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार असून या राशीत आधीपासून शुक्र ग्रह देखील विराजमान आहे. त्यामुळे शुक्र आणि सूर्याची युती शुक्रादित्य राजयोग निर्माण करेल. हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायी फळ देणारा ठरेल. पंचांगानुसार सूर्य 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7:52 कन्या राशीमध्ये प्रवेश करणार असून काही राशींच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम मिळतील. चला तर बघूया कोणत्या आहेत त्या 3 भाग्यवान राशी. त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग बघूया पहिली भाग्यवान राशी कर्क राशी. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या कन्या राशीतील प्रवेशाने आणि शुक्रादित्य राजयोगाच्या प्रभावाने कर्क राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदाराची साथ मिळेल. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. या लोकांवर गणेशाची खास कृपा दिसून येईल. या लोकांना अपार धनसंपत्ती मिळेल. समाजात या लोकांचा मान सन्मान वाढेल. तसेच नोकरी करणाऱ्या लोकांची सुद्धा भरपूर प्रगती होईल. कर्क राशीच्या लोकांना भरपूर फायदा होईल. यंदाचा गणेशोत्सव या लोकांसाठी अत्यंत खास असणार आहे. सप्ताह अनिष्ट चंद्र भ्रमणात अशुभ स्वरूपाचं फल देणार आहे. आत्मविश्वासाची कमतरता वाटेल. त्यामुळे परिस्थितीवर पकड ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वतःवर विश्वास ठेवा. आरोग्याप्रती जागरूक राहा. खर्चावर लगाम लावून एक जबाबदार व्यक्तीसारखे वागा. गरजेपेक्षा जास्त विचार न करता विपरीत परिस्थितीमधून बाहेर येण्याची वाट पाहण्याची आवश्यकता राहील. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी मनोधैर्य सांभाळा. अविचारीपणा योग्य नाही. विचारांतीच निर्णय घ्या. वाईट मित्रांच्या संगतीमुळे नुकसान होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याविषयी गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या. शांत चित्त ठेवण्याचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये सरकारी अधिकारी वरिष्ठांकडून काही त्रास जाणवेल. या सप्ताहात वारंवार प्रवास करावे लागतील. कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. उतावीळपणाने कोणत्याही गोष्टी करू नका. क्षणिक फायद्यासाठी गुंतवणूक करू नका. हानी होऊ शकते. गुप्त शत्रूंपासून त्रास संभवतो. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक वागा. प्रकृती अस्थिर राहील. उष्णतेचे विकार उद्भवतील. महिलांनी आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. तर दुसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो वृश्चिक राशी. कन्या राशीतील शुक्रादित्य राजयोगाच्या प्रभावाने वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक बदल होतील. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थी अत्यंत शुभ आहे. या लोकांना भरपूर लाभ होईल. या लोकांचे चांगले दिवस सुरू होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. या लोकांची आर्थिक बाजू मजबूत राहील. या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. या लोकांना व्यवसायात नफा मिळेल. प्रत्येक गोष्टीतून लाभ आणि आनंद मिळेल. सप्ताहात लक्ष्मी योगात आकस्मिक धनलाभाची योग आहे. वाहने मात्र सावकाश चालवा. प्रकृतीच्या बाबतीत निष्काळजीपणाने वागू नका. नोकरीत बदल, नवीन संधी मिळतील. जोडीदारांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
त्यांचे सल्ले निर्णायक ठरतील. नोकरीत कनिष्ठ सहकाऱ्यांशी समजुतीने धोरण स्वीकारावे लागेल, अन्यथा अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. संकल्प पूर्ण करण्याकरिता तुमचा भागीदार व वैवाहिक जोडीदार या दोघांची उत्तम साथ मिळणार आहे. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग आहेत. आर्थिक तेजीचा सप्ताह आहे. यशामुळे तुमचे समाजातील वजन वाढणार आहे. बंधुप्रेम मिळणार आहे. विद्यार्थी वर्गाचे विद्याभ्यासात लक्ष लागेल. आपला स्वभाव फार उदार राहील. संततीचे सुख लाभेल. नवीन वस्तू घेण्याचे योग आहे. राजकारणात जनतेकडून मान मिळेल. स्थावर इस्टेटीचा लाभ होईल. आपल्या चैनी स्वभावावर आळा घालावा लागेल. कलाकारांना हा सप्ताह चांगला जाईल. त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. मान सन्मानी आणि पुरस्कार मिळतील. तर तिसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो, मकर राशी. मकर राशीच्या व्यक्तींना सूर्याच्या कन्या राशीतील राशी परिवर्तनाने अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबियांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. या काळात नोकरीत पदप्रतिष्ठा आणि पगार होईल. करिअरमध्ये चांगले यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. मन प्रसन्न राहील. या राशीच्या लोकांसाठी ही गणेश चतुर्थी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या लोकांच्या धनसंपत्तीत वाढ होईल. या लोकांचा पगार होऊ शकतो, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक समस्या दूर होतील. या लोकांच्या घरात सुख शांती व समृद्धी नांदेल. करिअरमध्ये या लोकांची चांगली प्रगती होईल. सप्ताहात अशुभ चंद्र भ्रमणात कष्टदायक वातावरण राहील. नोकरीत वरिष्ठांपुढे तुमची अडचण व्यवस्थितपणे मांडलीत तर त्यातून ते मार्ग काढतील. कुटुंबातील आप्तांचे रुसवे फुगवे सहन करावे लागतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ जरा अधिक मेहनत कायम ठेवावी लागेल. आपणास कठोर परिश्रम घ्यावे लागतील. गुप्त शत्रूंपासून त्रास जाणवेल. शत्रू पक्षाचे वर्चस्व वाढेल. नोकरीत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. शेअर्समधील मोठी गुंतवणूक टाळावी. व्यापारी वर्गांनी काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. नातेवाईकांशी पटणार नाही. वाहनापासून अपघाताची शक्यता राहील. आरोग्य ठीक राहणार नाही. कायम चिंताग्रस्त राहाल. घरात कलह होतील. त्यामुळे नवनवीन घरात राहण्याचे प्रसंग येतील. स्थावर इस्टेटीचे व्यवहारात आर्थिक नुकसान संभवते. आपल्या व्यवहारात भानगडी उपस्थित होतील. नोकरीत वरिष्ठांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. तर चौथी भाग्यवान राशी आहे मित्रांनो, कुंभ राशी. सप्ताहात गजकेसरी योगात नोकरीमध्ये बदल करायचा आहे किंवा उद्योग संबंधित काही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे तर ही वेळ एक खूप शुभ वेळ सिद्ध होऊ शकते. अशात घाई गर्दी न करता प्रत्येक निर्णयाला घेऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. सप्ताह उत्साहवर्धक आहे. आळसी वृत्ती टाळावी. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. विशेषतः नोकरदारांना बढती मिळण्याचे योग आहेत. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. पैशाची आवक उत्तम असल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. नोकरीत बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रात महिलांसाठी काळ अनुकूल आहे. मोठा अधिकार प्राप्त होईल. मान सन्मान वाढेल. या सप्ताहामध्ये भावंडांकडून सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गांना अपेक्षित आर्थिक प्राप्ती होईल. आनंददायक वातावरण राहील. कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहेत. आपले आरोग्य मानसिक समाधानामुळे उत्तम राहणार आहे. मनाची चंचलता मात्र दूर ठेवा. संयम ठेवून वाटचाल करावी. तर मित्रांनो, या होत्या आजच्या 3 भाग्यवान राशी. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसाल.